नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला दाखवणार आहे शिंदतेज बेसन लाडू पिठापासून मऊ लुसलुशीत बेसन लाडू कसे बनवायचे। त्यासाठी लागणारे साहित्य: शिंदतेज बेसन लाडू पीठ अर्धा किलो, बेदाणे किंवा काजू, ड्रायफ्रूट, 100 ग्रॅम तूप। इथे आता मी शिंदतेज बेसन लाडू पीठ परातीमध्ये घेणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काही टाकण्याची गरज नाही, ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार टाका। आणि आता वितळून घेतलेलं तूप थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचं। एकदम तूप टाकायचं नाहीये, अंदाज घेत घेत टाकायचंय, कारण बेसन पहिल्यांदा तूप शोषून घेतं आणि नंतर सोडायला सुरुवात करतं, त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही आणि नंतर आपले लाडू मग खाली बसतात जास्त तूप झाल्यामुळे। तर असं थोडं थोडं तूप टाकून व्यवस्थित ते पीठ सगळं मळून घ्यायचंय। सगळ्या पिठाला तूप लावून घ्यायचं व्यवस्थित चोळून। हे बघा, असं थोडं थोडं तूप टाकत टाकत व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं। सगळ्या पिठाला एकसारखं तूप चोळून घ्यायचंय। जर जास्त तूप लागलं तर आपले लाडू बसतात आणि व्यवस्थित बनवताही येत नाहीत। हे बघा, या कंटेन्सीमध्ये पीठ झालं पाहिजे। असं एक लाडू बांधून बघायचा होतोय का व्यवस्थित। तूप जास्त झालंय की बरोबर आहे ते समजतं त्याच्यावरून। लाडू तयार होतोय। हे बघा, 100 ग्रॅम मधलं फक्त 1 चमचा तूप उरलंय, बाकी सगळं तूप अर्धा किलो पिठासाठी लागलेलं आहे। आता मी ह्याचा एक लाडू बनवून बघणार आहे। तुम्हाला हवे तसे आकाराचे, मोठे छोटे कसे हवेत तसे लाडू बनवून घ्या। हे बघा, किती छान मऊ लुसलुशीत आणि दाणेदार टाळ्याला न चिटकणारे लाडू तयार आहेत।